तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सकाळ सकाळी आवरून बाहेर आलेलो, तेवढ्यात मम्मी अशी आली. मम्मीने लावलं काम ते म्हणजे शेंगा काढायचं होतं. एक शेंग वर पडलेली ती सार्थकनाशी काढली आणि पहिल्यांदा म्हणलं आता नाश्ता करून घ्यावा. नाश्ता करून घेतला, तेवढ्यात मम्मीनं असं कालवण टाकलं शेवग्याच्या शेंगाचं. तिथनं म्हणलं आता जावं गावात जरा. सार्थकला घेतला आणि गावात निघालो. गावात गेलो तर दाजीने असा लोटर काढलेला, कारण नारळ द्यायचा होता त्यासनी. तेवढ्यात त्या दोघांनी नवीन मांजर आणलेलं, त्याला बघा दूध पाजत होत्यात. आता मला पण बघा नारळ फोडायचा होता, म्हणून घरी आलो आणि नारळ फोडला. हिला नारळातलं पाणी दिलं नाही, म्हणून मला ही घरातच घेत नव्हती. शेवटी रडायच लागली ही. तिथनं निघालेलो बघा उंडाळ्याला. म्हणलं आता जावावं. तेवढ्यात हे दादा भेटलं, तर दादाने गॉगल असला खतरनाक घातला होता की बासच. तिथनं पोचलो केक पार्कवर. आता केक पार्कवर गेल्यावर म्हणलं पहिल्यांदा भांग पाडून घ्यावा. नंतर बघा आपला चार्जर म्हणलं मोबाईल चार्जिंगला लावायचा होता, तर चार्जरवर कुणीतरी कडक टाकलं होतं. कुणी टाकलं होतं मला पण माहित नाही. नंतर बघा आपला माईक होता, लय दिवस झाला बाहेर काढला नव्हता, म्हणून त्याला असा काढून घेतला आणि चालू आहे का बघितला पहिल्यांदा. एकदम खतरनाक मध्ये आवाज येत होता बघा. नंतर जायचं होतं कराडला जरा, कारण केक आणायला जायचं होतं. मग एसटी धरली अशी आणि निघालो. नंतर जाताना असलं खतरनाक वातावरण झालं होतं की बासच. तिथनं परत पहिल्यांदा केक पॅक करून घेतला असता आणि म्हणलं जावा आता. तर जाताना असलं ट्रॅफिक लागलं होतं की बासच. हायवेनं गेलो डायरेक्ट. तेवढ्या डीजेस गेला होता बघा ज्योतिबाला, तो आला होता. त्याला असा घेतला आणि म्हणलं चला आता घरी सोडतो तुला. भावाला असा गाडीवर घेतला होता आणि भावाला घरापाशी सोडला.